महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। आचार्य नयन पद्मसागरांचं वादग्रस्त विधान, आचार्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता। बंधू खरातच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता। शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन बळकावल्याप्रकरणी खरातच्या पत्नीसह 5 जणांवरती गुन्हा। अटकेतील 2 आरोपींना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत अनेक नेत्यांची नावं असल्याचं समोर। जवळपास 40 ते 45 नेते खरातच्या संपर्कात असल्याची माहिती। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतून खुलासा। राज्य महिला आयोगाच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार। महिला व बालविकास मंत्रालय करणार खर्चाचं ऑडिट। मंजूर निधी नियमांनुसार खर्च झाला का याची तपासणी होणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। रोहित पवारांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज दिलं। सुरज चव्हाणांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, तर राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही दावा। सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 45 मिनिटं महत्त्वाची बैठक। राष्ट्रवादी पक्ष सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुढे घेऊन जाऊ, सुनील तटकरेंची माहिती। सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही यंत्रणा 16 मार्चपासून बंद। नूतनीकरणाच्या कामामुळे केबल तुटल्याचा झेडपीकडून खुलासा, तर सीसीटीव्ही बंद असणं गंभीर बाब, चौकशी झालीच पाहिजे, शंभूराज देसाईंची मागणी। अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती। भिडे आजच स्वीकारणार पदभार। मुंबई महापालिकेत आता महिला राज। मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका भिजल्या, तर विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, विद्यापीठाचं स्पष्टीकरण। नंतर स्वागत आहे। पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। 20 मार्चला साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला होता। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधी 16 मार्चपासून या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भामध्ये या घटनेमुळे संशयाचं वातावरण आता निर्माण झालंय। सीसीटीव्ही बंद असणं ही गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। दरम्यान याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं खुलासा करण्यात आलाय। तळमजल्यातील पोर्शमधील नूतनीकरणाच्या कामामुळे सीसीटीव्हीची केबल तुटली होती असं पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलंय। 16 मार्च रोजी सीसीटीव्ही केबल दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। सदर दुरुस्तीचं पत्र केवळ तळमजल्यातील केबल दुरुस्ती संदर्भात होतं असं सातारा जिल्हा परिषदेच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। यामुळे 4थ्या मजल्यावर जी घटना घडली त्याचं रेकॉर्डिंग सीसीटीव्हीमध्ये झालंय का याबाबत सातारा जिल्हा परिषदेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे 4थ्या मजल्यावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बाबत प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे। 20 तारखेला निवडणूक आणि 16 पासूनच नेमकं कसं काय बंद पडलं ते यंत्रणा याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कसं आहे, समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं, आणि डाटा रिकव्हर असतो ना सीसीटीव्ही मध्ये, जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंतचा डाटा रिकव्हर असतो त्या सर्व्हरमध्ये। त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच। आता काय, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची। त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना। आता आपण पाहतोय या प्रकरणामध्ये शंभूराज देसाई यांनी देखील आता तपासात काय आहे ते पुढे येईलच, कारण सातारा जिल्हा परिषदेच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला जो राडा झाला होता 16 मार्च पासूनच इथली सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती आणि 20 तारखेला इथे राडा झाला होता। त्यामुळे 4 दिवसाआधी ही यंत्रणा सीसीटीव्हीची यंत्रणा बंद असणं हे काय नेमका प्रकार आहे हे आता तपासात पुढे येईलच। मात्र याबाबत जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे तिथली जी केबल आहे ती तुटली होती असा खुलासा करण्यात आला आहे। या बंधू अशोक खरातचे नवनवीन कारनामे समोर येताना शिर्डीतल्या एका सामान्य शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन या भोंदूनं बळकावली आहे। पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी असणारी 4 एकर जमीन गहाण ठेवण्याच्या नावाखाली थेट नावावर करून घेतल्याचे समोर आलंय। या भोंदू अशोक खरातसह त्याची बायको आणि
इतर तिघांवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये सावकारी आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. शिर्डीतील एका सामान्य शेतकऱ्याची मोठी आर्थिक लुबाडणूक केल्याचा जो प्रकार आहे तो समोर आलाय आणि या भोंदू बाबा जो आहे अशोक खरात यानं या शेतकऱ्याची कोट्यावधीची जमीन अगदी कवडीमोल भावामध्ये स्वतःच्या नावावर करून घेतली. खरं तर मोठी फसवणूक त्याची झाली आहे आणि हे कुटुंब जर त्याला जर 4-5-6 कोटी रुपये जर दिले असं जर म्हटलं जात असेल तर मी आता त्या कुटुंबाच्या घरी आहे. आपण जर बघितलं तर हे अगदी साधारण घर आहे, पत्र्याच्या घरामध्ये हे राहतात आणि काही वर्षांपूर्वी अशोक खरातकडनं या शेतकऱ्यानं या कुटुंबानं 3 कोटी रुपये घेतले होते आणि त्याचं व्याज खरं तर व्याजाने सावकारकीचा धंदा हा भोंदू चालवत होता आणि लाखो रुपयाचं व्याज उकळण्यासाठी थेट ती जी जमीन आहे जी कोट्यवधी रुपयाची आहे पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी असणारी जमीन थेट नावावर करून घेतली. त्याच्या बायकोचं देखील त्याच्यात नाव आहे. खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे. हा तो परिवार आहे, ही आजी आहे, ही रावसाहेब गोंदकरांची मुलगी आहे, पत्नी आहे आणि सगळा हा जो परिवार आहे अगदी सामान्य परिस्थितीमध्ये इथं राहतात आणि हतबल झालेल्या या शेवटी या कुटुंबानं पोलिसांमध्ये आता धाव घेतली आणि कुठेतरी न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. नेमकं काय घडलं होतं रावसाहेब? कसं तुमची फसवणूक झाली? तुम्ही काय पैसे घेतले होते का त्या खरातकडून? हो, आम्ही घेतले होते. त्यांनी 5 कोटी 52 लाख घेतले. त्यातले काही पैसे रिटर्न घेतले आणि 3 कोटी रुपये फक्त आणि 3 महिन्याला 18 लाख रुपये व्याज द्यायचं असं त्यांनी हे केलं होतं. वारंवार त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पैसे आल्यानंतर आम्ही चंद्रपंढरी अजून काही किरण सोनवणेंनी घेतले आणि त्यातून आम्ही त्यातले काही पैसे आम्ही उपलब्ध करून त्यांचे पैसे भरायचा प्रयत्न केला. त्या नाशिकला ऑफिसला जाऊन आलो. त्यांनी सांगितलं का आम्ही बाहेर आहे, आल्यानंतर बघू. मला फोनवरती बोलले किरण सोनवणे, तुम्ही आणि अरविंद बावके यांनी एकत्रित बसून तो हिशोब करावा आणि त्याचे मग नंतर मी स्वतः आल्यानंतर ते आपण व्यवहार पलटून घेऊ. त्यांनी डायरेक्ट साठी खताऐवजी डायरेक्ट खरेदी खत करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही त्या रिटर्नचं EMI सुद्धा करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जमीन ती खरेदी दिलेली नव्हती, गहाण दिली होती? गहाण दिलेली होती व्याजापोटी. ते म्हणे का मी साठी खत किंवा याच्यावरती पैसे देणार नाही, मी खरेदी खत करणार, तुमची जमीन तुम्हाला मी परत देऊन टाकणार असं ते बोलले. पण तुमची जमीन काय त्यांनी परत दिली नाही. ते कुटुंब खरं तर 3 कोटी रुपयाचे कोट्यवधी रुपये याचे व्याज झालेलं होतं आणि त्या ताई सुद्धा आपल्यासोबत आहे. वहिनी, मग आता यांनी एवढे पैसे आणले होते, मग गेले कुठं तुमच्या घरात? तर काही दिवसांना अजून आहे तसंच दिसतंय. नाही, पैसे आले असते तर काहीतरी झालंच असतं ना. फसवल्यामुळे पैसेच नाही आले ना आमच्या घरामध्ये आणि यांची खूप मोठी फसवणूक झालेली. म्हणजे 2 वर्षाचं ठेवलं म्हणून आम्हाला परत द्यायचे त्या भाऊ आम्ही आता आहे काय नाही काय त्यात आम्हाला काही माहित नव्हतं. यांनी कधी काही सांगितलं नाही. नुसती ठेवलेली भाऊ ते आज पण तसेच म्हणतात, आम्ही आज ठेवलेली आहे, मला परत मिळवायची. पण आता काय तुमची अपेक्षा, काय झालं पाहिजे? आता याच्यात आम्हाला एकच अपेक्षा आहे का आमची जमीन आम्हाला मिळावी. या कुटुंबाला देखील न्याय मिळणं गरजेचं आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. 5 जणांवरती 2 जणांना अटक देखील आहे. आता पोलीस काय यामध्ये कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.